श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोशाख व चांदीने बनवलेला पाट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोशाख व चांदीने मढवलेले सागवानी लाकडाचे पाट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेल्वेट अंगी, अंगीच्या गळ्याला 3 पदरी मोत्याची माळ, गळपट्टीला सोन्याची चैन, खांद्याला 2 बाजूबंद, बंधाला मोत्याचे लटकन व सोने, दोन्ही हाताला ब्रेसलेट, प्रमाणित गोल मोत्याचे मणी, यामध्ये कौस्तुक मण्यासारखा मध्यभागी हिरवा मणी, तसेच आंबा कलरचा शेला, त्यामध्ये मोत्याच्या सुरमण्या, त्यात सोन्या व मोत्याचे पूर्णपणे वर्क आहे। श्री रुक्मिणी मातेसाठी आंबा कलरची सिल्क पैठणी, सोन्याची ठुसी, मंगळसूत्र, जोडवे, पैंजण, बांगड्या, नथ इत्यादी सौभाग्याचे लेणं अर्पण केलं आहे। याशिवाय 2 सागवानी पाट चांदीने मढवून दिले आहेत। श्रींच्या पोशाखासाठी 10 तोळे सोन्याचा वापर करून त्यासाठी सुमारे 11 लक्ष, तसेच चांदीच्या पाटासाठी 4 किलो चांदीचा वापर व त्यासाठी 4 लक्ष रुपयाचा खर्च आला आहे। सद्यस्थितीत आषाढी यात्रेचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसर व दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। या यात्रेचा मुख्य सोहळा रविवार दिनांक 6 जुलै रोजी संपन्न होत आहे। या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा झाल्यानंतर वरील प्रमाणे सोन्याचा पोशाख श्रीस परिधान करण्यात येणार आहे। संबंधित देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त आहेत। यापूर्वी त्यांनी श्रींच्या चरणी चांदीची कळशी भेट दिली होती, असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले।